सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात आरोप होत आहेत आणि आता धनंजय मुंडे यांच्या पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी जोर धरते। काय नेमकं घडतंय जाणून घेऊया सुरुवातीला। अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवार यांची भेट, मुंडे कराड यांचे आर्थिक संबंध कसे आहेत याची अजित पवारांना माहिती दिली। कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंची सही। अजित पवारांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची माहिती। अजित पवारांना सर्व कागदपत्र दिली। धनंजय मुंडेंसारखे लोक राजकारणात नको। मुंडेंचा तातडीने राजीनामा घेण्यासाठी अजित पवारांना विनंती केली। उद्या मुख्यमंत्र्यांना कागदपत्र दाखवून निर्णय घेणार असल्याचं अजित पवारांचं आश्वासन। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दमानिया यांची प्रतिक्रिया। सौरभ भोंडवे नावाच्या मुलाला तलावात बुडवून मारलं। कराडच्या फोनमुळे अनमोल केदार नावाच्या पोलीस निरीक्षकांनी तक्रार घेतली नाही। कराडचा पोलीस यंत्रणेवर कंट्रोल होता, अंजली दमानिया यांचा आरोप। आरोपी विष्णू चाटे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा। विष्णू चाटेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलं। सुरेश धस यांचा मोठा आरोप। परळीत स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी। वाल्मिकच्या मर्जीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा। 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले, तृप्ती देसाईंचा आरोप। कर्मचारी जे आहेत ते वसुलीसाठी सुद्धा ठेवण्यात आले। ते आहेत पोलीस खात्यात पण वसुलीसाठी ठेवण्यात आले। तर अशा पद्धतीने जे याच्यामध्ये त्यांच्या निकटवर्ती आहेत अशी जी लिस्ट आहे ती 26 कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची मी दिली आहे। अजूनही काही अधिकाऱ्यांची लिस्ट माझ्याकडे येते, ती मी लवकर आपल्याकडे देणार आहे। 26 फार कमी आकडा। 150 ते 200 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीतले। फडणवीसांना उद्या यादी देणार। पोलीस आकाचे पाय चेपायला माणसं पाठवायला लागले। सुरेश धस यांचा आरोप। 26 फार कमी आकडा सांगितलाय तृप्तीताईंनी। हे सगळे कर्मचारी पोलीस अधिकारी यांचं बेरीज केली तर ते 200 वर जाईल। डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा। काहीही गरज नसतानाही वाल्मिकला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं। अंजली दमानियांचा आरोप। सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांवर 24 आरोप। कारवाई करा, दमानियांची मागणी। मध्ये आता लोकसभा पण लढवणार होते, विधानसभा पण लढवणार होते आणि मग त्यांची धनंजय मुंडेंच्या कृपेने आणि वाल्मिक कराडच्या कृपेने त्यांची बदली पुन्हा बीडमध्ये झाली। डॉक्टर अशोक थोरात चांगला माणूस। अंजली दमानियांकडे चुकीची माहिती। थोरातांवर कारवाई करण्याची गरज नाही। सुरेश धस यांच्याकडून दमानियांच्या आरोपांचं खंडन। अंजली ताईंना मला सांगायचंय की CS हा व्यक्ती अतिशय चांगला आहे। ते सध्या आता परदेशात गेलेले, इथं नाहीये। त्यांचे सबऑर्डिनेट कोणी काम करत असतील मला माहिती नाही। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास LCB कडे द्या। आरोपी 15 दिवसाच्या आत जेलमध्ये गेले पाहिजे। सुरेश धस यांची मागणी। तर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली उपअधीक्षकांची भेट।